कंटाळा आलाय ग. किती सांभाळू सगळ्यांना. आणि किती जरी सांभाळलं तरी कोणाला काय बोलू, नवरा सुद्धा समजून घेत नाही. तू माझी खूप बेस्ट फ्रेंड आहेस म्हणून मी तुला सांगतेय. नको वाटतं ग जगणं. असं वाटतं सांगू तरी कोणाला. नाही ग, मी नाही सांगत कोणाला. यांचा जॉब सुद्धा चांगला नाही चाललाय. घरात पैशांची एवढी तंगी आहे. अगं अगं, थांब, आमच्याशी बोल. का आम्हाला काही सांगू वाटत नाही आजकाल तुला? हं? हिच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम चाललेत आणि ही आपल्याला ऍटिट्यूड देते. घरात खायचे वांदे तिच्या. यांना कोणी सांगितलं माझ्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहेत? हे मला हसतायत, माझी चर्चा चालली आहे ही. माझ्या घरातले प्रॉब्लेम मी तर मैत्रीण म्हणून हिच्याशी शेअर केले. आणि खरं तर हिनेच माझा काटा काढला. सगळ्या जगाला हिनेच माझं हसं करून टाकलं. खरंच म्हणतात, दुश्मनाला सांगावं पण मित्रमैत्रिणींना नाही. कारण ज्या मित्रमैत्रिणींना आपण जवळचं मानतो आणि आपली दुःख त्यांना सांगतो, काही वेळा असे मित्रमैत्रीण असतात जे रोल मंथरा आणि कैकेयीचा निभावतात. त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण त्यांना सगळं सांगतो आणि तेच जग जाहीर करतात. आणि आपल्याला तीच लोकं नावं ठेवतात जे आपल्याशी कधीच बरोबरी करू शकत नाहीत. म्हणून कधीही एक वेळ दुश्मनावर विश्वास ठेवा, पण मैत्रिणीवर ठेवताना हजारो वेळा विचार करा. आपली दुःख आपली असतात. इतरांना सांगून ती कमी होत नाही, त्याचा बाजार मांडला जातो.